नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक पौष्टिक आहार म्हणून मेथीचे पराठे बनवणार आहोत. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करू. या ठिकाणी बघा, मी मेथीचे आणि कोथिंबीरच्या काठ्या घेतलेल्या आहेत. त्यांना ज्युसरमधून ग्राइंड करून घेणार आहे. मेथी धुवून घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसूण, थोडं जिरं घालून घेतलेलं आहे. त्यांना बारीक करून घेतलेलं आहे. आता मेथी मी बारीक चिरून घेतली आहे. या ठिकाणी त्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आणि आपण मिरची, लसूण आणि जिरं दळून ठेचा बनवला तो घातलेला आहे. या ठिकाणी अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे. 1 चमचा ओवा मी या ठिकाणी हातावर मळून घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण जो काठ्यांचा ज्यूस बनवला तो गाळून आपण या ठिकाणी त्याच्यात हे पीठ मळून घेणार आहोत. आता या ठिकाणी ते आपण पीठ बाजूला ठेवून शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यावर लसूण आणि मिरच्या घालून त्यांना तव्यावर छान भाजून घ्यायचं आहे. ते थंड झालं की त्यांना मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात कोथिंबीर घालायची, जिरं घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि जरासं पाणी घालून याला बारीक करून घ्यायचं पेस्ट. आता या ठिकाणी बघा, आपण पिठापासून असे बारीक अगदी छानसे पराठे बनवून घेणार आहोत. दुसऱ्या ठिकाणी आपली चटणीसुद्धा तयार आहे, तीसुद्धा काढून घ्यायची. पराठे अगदी मऊसर आणि चवीला उत्तम अप्रतिम असे बनलेले आहेत. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.